आजपासून जवळपास 1500 वर्षापूर्वी जगातील मानवी समाजाची स्थिती फार बिकट होती. अंधश्रद्धा, व्यसनहीनता, वर्णवाद, महिला अत्याचार, व्यभिचार, अनेकेश्वरवाद हे सगळं इतकं जास्त होतं. आणि अशा समाजात त्यावेळी पैगंबर मोहम्मद यांचा लढा हा प्रस्थापित विषमतावादी व्यवस्थेविरुद्ध होता. सुरुवात करते त्या एकमेव निर्मात्याच्या नावाने. आदाब. मागील व्हिडिओमध्ये आपण मुहर्रम विषयी माहिती पाहिली. हा महिना हुर्मतवाला म्हणजे प्रतिबंधित आहे हेही पाहिले. तेव्हा या व्हिडिओमध्ये हुर्मतवाले महिने काय असतात हे पाहूया. कुराण अध्याय 9 आयत 36 मध्ये कालगणनेबाबत अल्लाह फरमावतो की सत्य हे आहे की अल्लाहने की महिन्यांची संख्या 12 आहे. त्या दिवशीपासून जेव्हा त्याने आकाश व पृथ्वी निर्माण केली, त्यापैकी 4 महिने हे पवित्र आहेत. हीच खरी नीती आहे. म्हणून या महिन्यांमध्ये स्वतःवर अन्याय करू नका. या आयातीत वर्षाचे 12 महिने असल्याचे बजावून सांगण्यात आले व या संख्येत किंवा महिन्याच्या क्रमात कोणताही बदल केला जाऊ शकत नाही हे सांगितले. कारण अरब लोक जे होते त्यांच्यात लढायांचे, संघर्षाचे प्रमाण खूप जास्त असे. एकमेकांवर हमले करणे, लूटमार, पिढ्यानपिढ्या बदला घेण्याची वृत्ती हे सगळं जणू त्यांच्या रक्तात भिनलेलं होतं. आणि हे सगळं अल्लाने हुर्मतवाल्या महिन्यात मना फरमावलं. खरं तर हे महिने प्रेषित इब्राहिम यांच्या काळापासूनच हज यात्रेला केंद्रस्थानी ठेवून पवित्र ठरवले गेले होते. पण अरब लोकांना या महिन्यात ही अवैध कामे सोडायची नव्हती. मग हे कसं प्रत्यक्षात आणायचं? तर हे लोक काय करायचे की नसी म्हणजे महिन्यांचा क्रम असं मागे पुढे करायचे. म्हणजे समजा आता मोहर्रम महिना आहे तर लढाई करायची असेल तर त्या महिन्याचा म्हणजे त्या कबिलेचा सरदार असं जाहीर करायचा की आता मोहरमचा महिना जो आहे तो रमजान नंतर येणार वगैरे असं काहीतरी. म्हणजे अल्लाहच्या आदेशात स्वतःहून बदल करायचे. तेव्हा अल्लाहने या आयातीद्वारे त्यांच्या या मनमानी कृत्यांवर प्रतिबंध घातला. हज्जतुल विदा म्हणजे प्रेषित मोहम्मद यांच्या जीवनातील पहिली व शेवटची हज यात्रा. या प्रसंगी प्रेषित मोहम्मद यांनी फरमावले की जमाना घुमून फिरून त्याच्या मूळ स्वरूपात परत आला आहे, स्थिरावला आहे. याचा अर्थ काय? तर या लोकांनी महिन्यांच्या कालगणनेत जे काही फेरबदल केले होते ते अल्लाहने संपवले. म्हणजे त्या हजच्या दिवशी बरोबर जिलहिज्जा महिन्याची 10 तारीख तीच होती जी मूळ नैसर्गिकरित्या येणे अपेक्षित होते. आणि यात पुढे कोणतेही बदल केले जाणार नाहीत हा आदेश देण्यात आला. हज्जतुल विदाच्या या प्रवचनात पुढे प्रेषित मोहम्मद यांनी फरमावले की ज्याप्रमाणे हा दिवस, हा महिना आणि हे शहर पवित्र आहेत त्याचप्रमाणे तुमच्यासाठी एकमेकांचे रक्त, धन व सम्मान हे पवित्र आहेत. त्यावर हमला करणे हराम आहे. म्हणजे आयुष्यभर आपणावर हे बंधनकारक झाले की आपल्याकडून दुसऱ्यावर अन्याय होऊ नये. दुसऱ्याला आपल्या कृतीने व कथनाने कोणतीही शारीरिक, मानसिक व आर्थिक हानी पोहोचू देऊ नये. याचा अर्थ बाकीच्या महिन्यात हे सगळं करायचं का? अजिबात नाही. उद्देश हा की हे 4 महिने जे आहेत ते द्योतक आहेत, सिंबॉलिक आहेत, जेणेकरून या महिन्यात तुमच्या आचरणातील सुधार हा बाकीच्या महिन्यातही तुम्हाला याच नीतीवर टिकून ठेवण्यासाठी मदत करतो. हे हुर्मतवाले महिने कोणते कोणते आहेत? तर पहा, हिजरी कॅलेंडर मधील 11वा महिना जिलकद्दा, 12वा महिना जिलहिज्जा, पहिला महिना मुहर्रम. हे 3 सलग एका पाठोपाठ येणारे 3 महिने जे काबा ग्रहाच्या शांततापूर्ण हज यात्रेसाठी आवश्यक होते. काबा जे की अरबस्थानाच्या केंद्रस्थानी असून इस्लामी शिकवणीचे श्रद्धास्थान आहे. कारण की त्यावेळी आता सारखे तंत्रज्ञान, वाहतुकीच्या सुविधा व सुरक्षेची साधने नव्हती. तेव्हा जिलकद्दाच्या महिन्यात लोक प्रवासाला निघायचे, जिलहिज्जामध्ये हज करायचे आणि मुहर्रम मध्ये परतीचा प्रवास सुरू व्हायचा. तेव्हा यात्रेकरूंना प्रवासात सुरक्षितता प्रदान करण्यासाठी हे 3 महिने निषिद्ध म्हणून घोषित करण्यात आले. कालांतराने 7वा रजब हा महिना देखील निषिद्ध करण्यात आला. या आदेशामागे खरं तर अल्लाहचा एक मोठा सुउद्देश होता. कसं होतं की हे अरब लोक मुळातच स्वभावाने लढाकू, त्यांच्यात नेहमी लढाया, संघर्ष, बदला, सूड हे सगळं चालायचं, ही वृत्ती होती. आणि त्यामुळे समाज जीवनावर त्याचा खूप घातक परिणाम व्हायचा. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर कोणताही बदला हा मनामनात ज्वाला पेटवतो, कोणताही संघर्ष, आणि वेळ सरत गेली तरच त्याची तीव्रता कमी होत जाते. तेव्हा या महिन्यात स्वतःहून युद्ध करण्यास बंदी घालण्यात आली. संयम व शांतीचा सराव, अन्याय न करता धार्मिक नीतीचे पालन करण्याची जोरदार मागणी जरूर अल्लाहने या आदेशाद्वारे केली. आणि याचा मोठा प्रभाव असा झाला की एकतर हज यात्रेला जाताना या टोळ्यांकडून यात्रेकरूंना सुरक्षितता प्रदान झाली. दुसरं म्हणजे अरबांची संघर्ष वृत्ती शांत होण्यास मदत झाली. तसेच सुरुवातीला आपण पाहिले की या महिन्यामध्ये स्वतःवर अन्याय करू नका असे फरमान आहे. माणूस स्वतःवर अन्याय कसं करतो बरे? पहा, इस्लामची सुंदरता. स्वतःवर अन्याय करणे म्हणजे पाप करणे, आपल्या कृतीने किंवा कथनाने दुसऱ्याला शारीरिक किंवा मानसिक इजा पोहोचवणे. आणि जेव्हा माणूस हे करतो तेव्हा तो नरकाग्नीचा हकदार होतो. तिथे त्याला आगीत जिवंत जळणे आहे, पुन्हा पुन्हा जळणे आहे. हा स्वतःवर अन्याय नाही झाला का? तेव्हा वाईटाला दूर सारून भलाईची भावना जनमानसात दूर करण्याचे कार्य हुर्मतवाले महिने करतात. पुढचा मुद्दा पाहूया की आजपासून जवळपास 1500 वर्षापूर्वी जगातील मानवी समाजाची स्थिती फार बिकट होती. अंधश्रद्धा, व्यसनहीनता, वर्णवाद, महिला अत्याचार, व्यभिचार, अनेकेश्वरवाद
हे सगळं इतकं जास्त होतं. आणि अशा समाजात त्यावेळी पैगंबर मोहम्मद यांचा लढा हा प्रस्थापित विषमतावादी व्यवस्थेविरुद्ध होता, जो तेथे प्रतिष्ठित म्हणून घेणाऱ्या वर्गाला त्यावेळी रुचला नाही. आणि म्हणूनच त्यांनी मग प्रेषित मोहम्मद व त्यांच्या अनुयायांचा अतोनात छळ करायला सुरुवात केली. आणि जेव्हा हा छळ असह्य झाला तेव्हा अल्लाच्या मर्जीने प्रेषित मक्केहून मदिना शहराकडे त्यांचं स्थलांतर झालं. त्याला हिजरत असे म्हणतात. आणि प्रेषित मोहम्मद यांचा मदिनातील पहिला सूर्योदय ही मोहरमची पहिली तारीख होय. आणि म्हणूनच इथूनच पुढे जी कालगणना सुरू झाली ती हिजरी कॅलेंडर म्हणजे जी हिजरत नंतर झाली म्हणून हिजरी कॅलेंडर म्हणून ओळखली जाते, जी चंद्र कालगणनेवर आधारित आहे. त्यामुळे हिजरी वर्षात 354 किंवा 355 दिवस येतात. म्हणून ते सौर कालगणनेच्या तुलनेत प्रतिवर्ष 10 दिवस मागे सरकत जाते हे आपण पाहतो. आणि यामुळेच आपण पाहाल की मुस्लिम सण रमजान, ईद, बकरी ईद हे आपल्याला इंग्लिश कॅलेंडरच्या एका विशिष्ट महिन्यात न येता सगळ्या महिन्यात व सगळ्या ऋतूत असे फिरून आलेले दिसतील. हेही लक्षात घ्या की इथून पुढे इस्लामची सुरुवात वगैरे नाही झाली. इस्लाम हा तर विश्व निर्माण झाल्यापासूनचा धर्म आहे, जीवन पद्धती आहे. त्याच्यामध्ये वेळोवेळी अल्लाह मार्फत प्रेषित व ग्रंथ पाठवण्यात आले. आणि प्रेषित मोहम्मद हे या साखळीतील शेवटचे पैगंबर आणि कुराण हा शेवटचा ग्रंथ मानव कल्याणासाठी पाठवण्यात आला. तेव्हा मुहर्रम महिन्याची पहिली तारीख केवळ नवीन वर्षाची आठवण करून देत नाही, तर मदिनेत त्यावेळी इमान, न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता यावर आधारित आदर्श व्यवस्था व लोकहिताच्या क्रांतीची आठवण करून देते. आज तर समाजात पराकोटीचा बिघाड आहे. तेव्हा पैगंबराची हीच आदर्श व्यवस्था जगभरात कायम करण्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात ती राबवण्याची गरज आहे. या संदेशाचे स्मरण नवीन हिजरी वर्ष करवतो. धन्यवाद.